नमस्कार मित्रहो, आपण लातूर लोकसभा मतदारसंघातील लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे यांना भेटत आहोत. नमस्कार हैबतपुरे साहेब. शरणात शरणात शरणात. आपल्याला लोक महाराज म्हणून ओळखतात आणि योगायोगानं कर्मधर्म संयोगानं काँग्रेसनं या ठिकाणी जो उमेदवार दिलेला आहे त्यामुळं लिंगायत समाज त्यांच्या बाजूने जाणार अशी जी चर्चा आहे आणि तुम्ही भाजपचे प्रदेश प्रवक्ते आहात, तर एकंदरीत मतदारसंघात तुम्ही फिरलात का आणि तुम्हाला काय वाटतं एकंदरीत कानोसा घेतला असता? मुळात लातूर लोकसभा मतदारसंघाचा जो स्वभाव आहे तोच मुळात भारतीय जनता पार्टीशी एकरूप आणि अनुकूल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक बाभळगावच्या देशमुख अँड कंपनीनी जो उमेदवार प्रेझेंट केलेला आहे काळगे साहेब, खरं तर काळगे साहेबांच्या विरोधात आमची लढाई नाहीच आहे. मुळी आमची लढाई आहे देशमुखांच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये, सरंजामशाहीच्या विरोधामध्ये लातूरकरांची ही लढाई आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक जातीची ढाल देशमुख पुढे करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे ते खूप हुशार आहेत, चाणाक्ष आहेत. त्यांना कळते की लातूरच्या लोकांना कसं वेड्यात काढायचं, कसं भावनिक काढायचं, त्यांचं शोषण कसं करायचं, त्यांना भूल कधी द्यायची, त्यांचे मानसिक विकलांगता त्यांना कसं आणायचं, हे सगळं पूर्ण नेरेटिव्ह कसा फिक्स करायचा हा देशमुखांचा पूर्ण मोठा अभ्यास आहे याच्या संदर्भात. आणि त्यांनी जाणीवपूर्वक काळगेंना पुढे केलं. आणि काळगेंना पुढे करत असताना एक तर त्यांची दुपटी नय्या होती, ते पूर्णतः अस्वस्थ होते की भाजपात जावं की सेनेत जावं की मग काँग्रेसमध्येच राहावं की मग काय करावं. अशा गोंधळलेल्या अवस्थेतल्या देशमुखांनी जाणीवपूर्वक षड्यंत्र रचलं. आणि त्यांचे नेहमी षड्यंत्र हे लिंगायतावरती आहेत, त्यांचे सगळे प्रयोग हे लिंगायतावरती होत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काळगेंना पुढे केलंय. पण मी लिंगायत समाजामध्ये गेल्या 20 वर्षापासून काम करतोय. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांचे आम्ही शिष्य आहोत. महात्मा बसवण्णांच्या विचाराला इमान राखणारे, मन्मथ स्वामींच्या संत साहित्यावरती जीवन जगणारे काम करणारे आम्ही लिंगायत आहोत, कट्टर शरण आहोत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे षड्यंत्र रचलं आहे ते पूर्णपणे उधळून आम्ही लावत आहोत. कारण लोक निश्चितपणे मोदींच्या एका सक्षम नेतृत्वाकडे पाहत आहेत. आणि जातीपेक्षा धर्म मोठा आहे आणि धर्मापेक्षा राष्ट्र मोठा आहे, ही कन्सेप्ट लिंगायतांच्या ब्लडमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी जे षड्यंत्र जे जाळं विणलंय, काळगे नावाचं जे जाळं आणि ट्रॅप विणलेलं आहे, त्या ट्रॅपमध्ये लिंगायत अडकणार नाही. मी फिरतो आहे, सगळीकडे जातोय. काल आम्ही 4-5 सभा घेतल्या. दररोज 5-7 गावांमध्ये मी जातोय. माझ्या गोंगडी बैठका होत आहेत. लिंगायत मठांशी संपर्क झालाय. कीर्तनकार मंडळ, आमचं भजनकरी मंडळ आहे, पदयात्रेतले आमचे यात्रेकरू आहेत. सगळ्यांबरोबर आम्ही कम्युनिकेशन करतोय आणि लोक तयार आहेत मोदींना निवडून देण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला राग आहे देशमुखांचा. लिंगायत म्हणून आम्हाला 100% देशमुखांचा राग आहे. आम्ही लिंगायत देशमुखांना भीक घालणार नाही. त्याची अनेक कारण आहेत. कारखानाचा विषय आहे. नाही, कारखाना हे बघा, एक कारण नाहीये. राग येण्यासाठी एक कारण नसतंय आणि प्रेम करण्यासाठी एक कारण नसतंय. अनेक कारण त्याला कारणीभूत असतात. मुळात जातीवादी मानसिकता आहे. एक तर शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी कधीही जातीवाद मानला नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जात बघून कधी कोणाला प्रेम केलं नाही आणि जात बघून चाकूरकर साहेबांनी कधी कोणाला द्वेषही केला नाही. पण जात हेच ज्यांच्या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे ते देशमुख आहेत. आणि त्यांनी जाणीवपूर्वक लिंगायतांची जी काही बलस्थानं आहेत, सगळ्यात पहिलं आमचं बलस्थान होतं शिवराज पाटील चाकूरकर साहेब. पाडलं. कोणी पाडलं? लोक म्हणतात आता लोकशाही संविधानिक प्रक्रियेतून रुपाताईंनी पाडलं, भाजप नाही. चाकूरकर साहेबांना पाडण्यामध्ये बाभळगावच्या देशमुखांचा सगळ्यात मोठा वाटा होता, सगळ्यात मोठा हात होता. हे सगळ्यांना माहिती आहे. हे पब्लिक सब जानती आहे. सगळ्यांना माहिती आहे. हे चाकूरकर साहेबांना कोणी पाडलं, बसवराज पाटील मुरुमकर साहेबांना कोण पाडलं, माहिती आहे ना सगळ्यांना. नळेगावचा कारखाना चाकूरकर साहेबांनी आणला, कारण नळेगाव, शिवरामपाळ, या सगळ्या निलंगा, या सगळ्या पंचकृषीतल्या लिंगायतांच्या जीवनामध्ये, बहुजन समाजाच्या जीवनामध्ये, कोळ्या माळ्यांच्या, मुसलमानांच्या, 18 पगड जातीच्या, गरीब मराठा समाजाच्या, या सगळ्याच लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी बळ मिळेल जगायचं म्हणून चाकूरकर साहेबांनी हा कारखाना जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना आणला. पण जाणीवपूर्वक तो कारखाना कसा बर्बाद करता येईल त्याचे पूर्ण प्रयत्न कोणी केले? सगळ्यांना माहिती आहे. देशमुखांनी प्रयत्न केले.
हे जवळपास सगळं अगदी माणिकराव पाटील, कॉम्रेड माणिकराव पाटलांपासून ते जवळपास आता सगळ्यांनाच माहिती आहे. गोमारे साहेब, स्वर्गीय गोमारे साहेब गेले, सगळ्यांनाच माहिती आहे. हा सगळा जो लढा देशमुखी हुकुमशाहीच्या विरोधात जे लोक देणार होते त्या सर्वांना माहिती आहे की कारखान्याचं नेमकं काय झालं आणि देशोधडीला कारखाना लावला. अहो, कित्येक कार्यकर्ते, त्या कारखान्यावरले कामगार, मी एका जातीचं नाव घेत नाहीये, लक्षात घ्या, फक्त लिंगायत म्हणत नाही, कारखान्यावरती सगळ्या जातीचे लोक होते, सगळ्या जातीचे आणि सगळ्या धर्माचे लोक होते. या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी तिथं आपली रोटी, आपला उदरनिर्वाह करत असताना तो कारखाना बंद पडला. अनेकांनी आत्महत्या केल्या साहेब. कारखाना बंद पडला म्हणून फर्स्ट स्टेशनमध्ये जाऊन कित्येक कामगारांनी दारूच्या व्यसनाला लागले, दारू पिले, काही जणांनी आत्महत्या केल्या, काही जणांची लेकरबाळ अनाथ झाले, बायका नवऱ्या बायकोची फारकत झाली. एवढं सगळं कुटाणा त्या कारखान्याच्या प्रकरणामध्ये अजूनही ते बेलायमान अवस्थेमध्ये आहे. केवळ कारखानाच आहे का? तिकडी त्या उदगीरला प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना उभा केला. कोणी केला? स्वर्गीय अरविंद कांबळे साहेबांनी. एक चांभार माणूस, लिंगायत चांभार होता तो, एक चांभार माणूस कारखाना उभा करतोय म्हटल्यानंतर कसं देखवलं त्यांना ते देखवलं नाही. तोही कारखाना त्याने अडचणीत आणला, पुन्हा त्याचं खाजगीकरण केलं, विकत घेतलं, हे केलं. तिथल्या सगळ्या जमिनी लाटल्या, तोंडारच्या, खेतरवाळच्या, शिवारातल्या सगळ्या जमिनी त्यांच्या लाटल्या आणि प्रियदर्शनीच्या नावाने कारखाना नाव लगे बदलून टाकले. त्यांचा ना प्रियदर्शनीशी संबंध आहे, ना राहुल गांधीशी संबंध आहे, ना राजीव गांधीशी संबंध आहे, ना प्रियंका गांधीशी संबंध आहे. म्हणजे ही सगळी आमच्या लिंगायताच्या सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये हेणगा लावून ठेवले त्यांना. एकही शिक्षण संस्था आमची नीट नाही. आमची व्यवसाय अडचणीत कशी येतील ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या. त्यामुळं ही लढाई जातीची त्यांनी बनवली असली तरी भारतीय जनता पार्टी कधी जातीचं राजकारण करत नाही, आमच्या डोळ्यापुढे जात नाहीये. आम्ही मातीची लढाई लढतो आहोत, पण ज्या शस्त्र हातामध्ये घेऊन देशमुख लढत आहेत ते जातीवादी शस्त्र आहे. त्यामुळे लिंगायत या सगळ्या प्रक्रियेमध्ये कधीही देशमुखांच्या या षड्यंत्राला बळी पडणार नाहीत, भीक घालणार नाहीत, एवढी मला खात्री आहे. आम्ही फिरतो आहोत आणि मी सकारात्मक आहे, सगळीकडे फिरतोय. लोक नरेंद्र मोदी साहेबांना आणि विशेष करून सुधाकरजी श्रंगारे कार्यक्षम खासदार आहे, एकदम कार्यक्षम. प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी त्यांचा फंड पोहोचलाय. फक्त त्यांनी सादरीकरणाला कमी पडले, ऍडव्हर्टाइजमेंटला कमी पडले. त्यामुळे आम्ही 100% विजयाच्या वाटेवर आहोत. विजयाच्या अंतिम टप्प्यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक निश्चित आहे आणि भाजपाचा विजय हा सूर्यप्रकाश आहे इतका एकदम स्वच्छ आहे. किती टक्के समाज बांधव हे तुमच्या म्हणण्याला सहमती देतात? काही लोक असतात, काळगे आपला माणूस आहे, आपण त्याला मत केलं पाहिजे, असं तुम्हाला बोलत असतील ना? हे बघा, मला असं वाटतंय की आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या विचारांच्या परिघामध्ये जी माणसं येतात ती आपल्या माणसाची व्याख्या काय? आपला माणूस म्हणजे नेमका कोण? महात्मा बसवेश्वरांचा जो पुतळा होता लातूरचा, तो नेहमीच चालतोय काही लोकांच्या, विशिष्ट लोकांच्या डोळ्यामध्ये. इप्तीचा पट्टा सळतोय, बसवण्णा सळतोय. मग हे ज्यांच्या डोळ्यात सळत होता, ती प्रस्थापित हुकुमशाही जी बाबळगावशी कनेक्टेड आहे, त्यांनी तो पुतळा हार सरकवण्याचं पूर्ण षड्यंत्र रचलं होतं. पहिल्यांदा कोण धावून आलं तिथं? श्रंगारे साहेब आले. पहिल्यांदा आलाय खासदार तो. लिंगायताच्या धर्मपित्याचा पुतळा अडचणीत आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कुण्या जातीचा माणूस आला हो? श्रंगारे साहेब आले तिथं. तेव्हा कुठं होते उमेदवार? तेव्हा देशमुख कुठे होते? तेव्हा प्रस्थापित पाटलं कोणी का राहत नाही, ते कुठं होते? ते सगळे श्रंगारे साहेब आले. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांच्या भक्तिस्थळाला 1.5 कोटी रुपयापर्यंतचा फंड त्यांनी दिला. कामं सुरू झाली. आमची कुठलीही गोष्ट असेल. आणि मला असं वाटतंय की बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे. आपण एका अशा देशामध्ये राहतो आहोत की ज्या देशाला मोदींचं नेतृत्व मिळालंय आणि अशा परिस्थितीमध्ये आमची माणसं, आपला माणूस, आपल्या माणसाला समोर करून जर तुम्ही सगळी समाज व्यवस्था संपवणार असलात तर तो माणूस आपला कसा राहू शकतो? माझा हा प्रश्न आहे. कुऱ्हाडीचा दांडा जसा गोतास काळ ठरतो, कुऱ्हाडीचा दांडा आपल्याच जातीचा आहे म्हणून सगळ्या जंगलातल्या झाडांनी जर त्याच्याशी दोस्ती केली तर एक बी झाड शिल्लक राहणार नाही साहेब. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपला माणूस तोच आहे जो नरेंद्र मोदींच्या विचाराचा आहे, तोच आमचा माणूस आहे, दुसरा माणूस. एकंदरीत आता मतदान म्हणजे अंतिम टप्प्यात आलेला आहे.
तर लिंगायत समाज इतर सगळं पाहत असताना आणि तुमचा सगळ्याशी संपर्क असताना तुम्हाला या मतदारसंघाचा टोटली कौल आणि लिंगायत समाजाचा कौल कसा आहे असं वाटतं? हे बघा, लिंगायत समाजाचा कौल हा नेहमीच भारतीय जनता पार्टीकडं इथलाच नाही सगळ्या राज्यभराचा राहिलेला आहे. आणि विद्यमान परिस्थितीमध्ये जेव्हा एका जंगम उपजातीचा उमेदवार आलेला आहे समोर रिंगणामध्ये, अशा परिस्थितीमध्ये सगळेच लोक एक ठराविक गावामध्ये 4-2 असतात. लोकशाही आहे, आम्ही कोणाला सांगू शकत नाही किंवा ही काही हुकुमशाही नाहीये. त्यामुळं सगळा कौल जो आहे समाजाचा, अगदी कुठलेही नाव घ्या, उदगीर तालुका असेल, चाकूर असेल, अहमदपूर असेल, इकडे देवणी आहे, तिकडे शिवरानपाळ आहे, तिकडे लोहा आहे, तिकडे कंधार आहे, ते आमचा लातूर शहर आहे, लातूर ग्रामीण आहे, सगळीकडे फिरतोय आम्ही. सगळ्या समाजामध्ये एकच चर्चा आहे की एक व्यक्ती निवडून येऊनही काय करू शकणार आहे? ठीक आहे ना, मग व्यक्ती निवडून येऊन काय करणार आहे? तिथे काय स्पेस, काय संधी, काय तिथे नेमकी वरती कोण प्रधानमंत्री होणार आहे? कोणाला प्रधानमंत्री करणार आहेत? राहुल गांधींना प्रधानमंत्री, प्रियंकाजींना प्रधानमंत्री करणार आहेत, ममता बॅनर्जींना करणार आहेत, मग कोणाला करणार आहेत? का लालू प्रसाद यादवांच्या चिरंजीवाला प्रधानमंत्री करणार आहेत? कोणाला करणार आहेत प्रधानमंत्री? हे बघा, लंबी रेसचा घोडा, शाश्वत कोण आहे ते महत्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार सुज्ञ लिंगायत करत आहेत. त्यामुळे लिंगायतांना माझी अपील आहे, मी सांगतोय, आम्ही सगळीकडे बोलतोय, गोंगड्या बैठका घेतोय, सगळीकडे जातोय, बोलतोय सगळ्यांना की लिंगायतांनो, ही तुमची निर्णायक लढाई आहे. ही निवडणूक ठरवणार आहे तुम्ही रत्न पारखी आहात किंवा गाजर पारखी आहात. तुम्ही नेमकी निवड कोणाची करणार आहात? नरेंद्र मोदींसारखं एक दमदार नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरती असताना आम्ही जर त्यांना धोका देत असलो तर मग आपले इतके धर्मद्रोही आपणच आहोत, राष्ट्रद्रोही आपणच आहोत. म्हणून माझं अपील आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे राष्ट्राच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी कमळ याच चित्रापुढे थांबायचं आहे, बटन दाबायचं आहे. इथेच आपल्याला आपला कौल द्यायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो बदर साहेब, मी चळवळीतला माणूस आहे. मी काही हवेतला, स्टेजवरला, VIP गाडीतला असला माणूस नाही. आणि लोक आम्हाला खरं बोलतात, कारण आम्ही भजन बी करत आहोत, कीर्तन करत आहोत, लोकांमध्ये मिसळतो. 100% लोक म्हणतात किंवा मोदींना मतदान द्यायचं, हे पक्क ठरलंय. जंगम समाजातल्या बऱ्याच लोकांशी माझा संवाद झालेला आहे. तो तर राष्ट्रभक्त समाज, आता पण भारतीय जनता पार्टी संघाशी संबंधित आहेत ते सगळे लोक, ते कसं बाजूला सरकू शकतात? आणि मग देशमुखांनी लावलेला ट्रॅप हा आम्ही त्याचा बुरका फाडतो आहोत, लोकांमध्ये जातो आहोत. निश्चितपणे कौल लिंगायत समाजाचा भारतीय जनता पक्षाकडे कायम आहे, राहिलेला आहे. याशिवाय तुम्ही लोकांना काही सांगू इच्छिता का? मी तेच म्हटलं की जातीपेक्षा धर्म मोठा आहे आणि धर्मापेक्षा राष्ट्र मोठा आहे. त्यामुळे राष्ट्रहित डोळ्यापुढे ठेवणं अतिशय आवश्यकता आहे. 370चा कलम असेल किंवा त्याचबरोबर अन्य राष्ट्रीय पातळीवरले सगळे प्रश्न आहेत ते सगळ्या लोकांना माहिती आहेत. पण प्रॉपर लातूरचं ऍटमॉस्फिअर जर लोकशाहीचं ठेवायचं असलं, इथलं आपल्या गावातलं, तर मग आपल्याला भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. कारण प्रस्थापितांची निवडणूक प्रस्थापित ठरवतात कोणाला कुठं काय करायचं आहे. भाजपात लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे. इथला रस्त्यावरला माणूस कधी पार्लमेंटमध्ये जाईल, रस्त्यावरला माणूस कधी असेंब्लीत जाईल, कधी कुठे जाईल सांगता येणार नाही. ही लोकशाही आहे. त्यामुळे आपण निश्चित कोणाची कळसूत्री भावली असेल तर त्याला कौल न देता आपण लोकशाहीचा सन्मान करणं अतिशय गरजेचं आहे. उद्या कुठलाही निर्णय झाला तरी बाभळगावच्या गडीवर जावं लागेल. तिथं 1-2 घंटे वाट बघणं, 4 घंट्यानं त्यांना येणं, पुन्हा त्यांना अप्रूव्हल असेल तर सगळ्या गोष्टी होणं, ह्या सगळ्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. आणि शेंगारेंसारखं ज्यांचं मनगट आम्ही कुठेही धरू शकतो, ज्यांना आम्ही हक्कानं बोलू शकतो, ज्यांच्याशी आम्ही भांडू शकतो, असा एक धार्मिक क्षेत्रातला, सामाजिक क्षेत्रातला सगळ्यांना कोऑपरेट करणारा हा सगळ्यांच्या मालकी हक्काचा नेता येतो, सगळ्यांना दिलेला आहे. आणि म्हणून अशाच माणसाच्या पाठीमागे, श्रंगारेंच्याच मागे लिंगायत समाज निश्चितपणे थांबेल. कारण महात्मा बसवेश्वरांचं एक खूप सुंदर वाक्य आहे साहेब, खऱ्याला खरं म्हणतो आणि खोट्याला खोटच म्हणतो आणि यासाठी मी मरेपर्यंत लढतो, असं महात्मा बसवण्णांनी म्हटलं. ते माझं असेल, तुझं असेल, असं कसं होऊ शकेल? आमचे सगळेच आहेत. हा कोणाचा असं म्हणू नको देवा, हा आमुचा ऐसेची म्हणवावे देवा, पुढल संगम देवा, तुमच्या महान घरचा पुत्रची मज म्हणवावे म्हणले. मग आता असं असेल तर लिंगायत हा आमचा आणि तो तुमचा कसं म्हणू शकतो? जो विचारांचं काम करतो आहे, जो राष्ट्राचं काम करतो आहे, ते श्रंगारे तेच आमचे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे समाज थांबणार आहे. धन्यवाद.
इगतपुरी साहेब, आपण बिझी शेड्यूल मध्ये असताना आम्हाला मुलाखत दिलात आणि लोकांनाही तुम्ही या निमित्तानं संदेश दिलात, याबद्दल तुमचं मनपूर्वक मराठवाडा नेत्याच्या वतीनं आभार मानतो. नमस्कार. शरण शरण. जय श्रीराम.